नमस्कार मंडळी, कसे काय मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीज आणि व्लॉगमध्ये. तर चला परत आज तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आले, तो म्हणजे अळूवडीचा. आणि पाहू शकता तुम्ही इथे कसली आपली भारी अळूवडी झाली, लेयर्स वगैरे बघा. आणि आज आपण ज्वारीचं पीठ वापरून इतक्या भारी ह्या अळूवडी करणार आहोत. बघा किती भारी झाल्यात, एकदम कुरकुरीत अशा आणि एकदम मस्त आणि करायला सुद्धा सोप्या. तर चला मग वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर अळूवडी करण्यासाठी आपल्याला मेन साहित्य म्हणून पाहिजे ते म्हणजे अळूची पानं, तरच आपली अळूवडी होईल ना. तर आपण इथे घेणार आहोत ही अळूची पानं. तर बघा ही किती मोठ्या प्रमाणातली म्हणजे मोठ्या आकाराची आहेत. तर आपण मस्तपैकी ह्याच्या अळूच्या वड्या करणार आहोत. जर तुम्हाला छोटी अळूची पानं भेटली ती घेतलात तरी चालेल. तर ही स्वच्छ पहिल्यांदा धुवून घ्यायची पाठीमागनं फोडून. तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पानं. तर बघा आपण ही पुसून घेणार आहोत. तर अशा प्रकारची पुसून घ्यायची आणि पाठीमागनं सुद्धा पुसून घ्यायची. आणि आता आपण देठ आणि त्या शिरा आहेत ना त्या आपण कापून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारच्या कापून घ्यायच्या. जितक्या तुम्हाला सहज होतील तितक्या शिरा काढायच्या. जर ह्याच्या शिरा पाठीमागच्या काढल्या ना तर आपण जेव्हा अळूवडीचे रोल करत असतो ना ते मस्त येतात. त्याच्यामुळे ते बघा मी जाड असलेल्या शिरा ना अशा प्रकारे काढून घेते. हे बघा हे असं काढलं ना आपले रोल अळूवडीचे मस्त होतात. तर बघा जशा काढता येतील जेवढ्या तेवढ्या अशा सहज चाकूनी काढून घ्यायच्या. तर बघा पाठीमागच्या शिरा काढल्या आणि नंतर आपलं अळूचं पान परत हे असं पुसून घ्यायचं. तर बघा हे तर झालं आपलं अळूचं पान तयार हे अळूवडी करण्यासाठी. आता मी अशी सगळीच पानं जी आपण घेतलेली होती ना ती सगळीच मी करणार आहे. तर बघा इथे सुद्धा मी हे दाखवलं अळूचं पान तुम्हाला, पाठीमागनं शिरा काढलेल्या वगैरे. आणि ह्या सगळ्यांच्या मी पाठीमागच्या शिरा वगैरे काढल्यात, स्वच्छ धुतलेली आहेत आणि पुसून घेणार आहे. आणि इथं आपली ही अळूवडीची पानं रेडी झालीत. आता आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया. तर ही गुंडाळून बाजूला ठेवूया. आता अळूवडी करण्यासाठी आपण करूया ते म्हणजे वाटण. तर त्यासाठी भरपूर असा लसूण घ्यायचा, एक मूठभर एवढा मी लसूण घेतला आहे. आणि अद्रक घेतलं आहे. अद्रक पण स्वच्छ धुवायचं, कापून घ्यायचं. आणि मिरच्या इथं हिरव्या, तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायच्या. आता तुम्हाला तिखट लागत असेल तर आणखीन मिरच्या वाढवलात तरी चालेल, किंवा कमी खात असाल तर कमी करा. नंतर ह्याच्यामध्ये मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि मगच वापरायची. आता ही मी धुवून घेणार आहे. तर बघा कोथिंबीर धुतली, ती सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि थोडंसं ओलं खोबरं असू द्या किंवा सुकं खोबरं असू द्या घालून घ्यायचं. इथं मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. आणि आता आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये जिरं. जिरं असेल ना वाटणामध्ये तर खूप छान चवीला लागतात ह्या आपल्या अळूवड्या, त्याच्यामुळे जिरं जरा जास्तच प्रमाणात वापरा. तर बघा मी 1 चमचा इतका जिरं वापरलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मस्तपैकी आपण ह्याचं वाटण करणार आहोत. आणि पाणी वगैरे आपल्याला अजिबात वापरायचं नाही. आपण भरड असं मस्त वाटण करणार आहोत. तर बघा भरड असं किती मस्त वाटण केलं आहे. पाणी वगैरे आपल्याला ह्याच्यात वापरायचं नाही. तर इथे आपलं अळूवडी करण्यासाठी वाटणंसुद्धा रेडी झालं. आता पुढे बघा ही अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची. अळूवडी उकडण्यासाठी ह्या टोपामध्ये पाणी घेतलं आणि खाली टोप काळा होऊ नये म्हणून त्याच्यात लिंबाची फोड टाकली. गॅसवर ठेवायचा हा टोप कमी गॅस करून. तर आता पुढे काय करायचं, इथे आपण अळूवडे उकडणार आहोत ते म्हणजे ह्या चाळणीमध्ये. तर ह्याला ना असं तेल लावून घ्यायचं. अगोदरच हे करायचं म्हणजे जशा आपण अळूवड्या करून घेऊ ना तशा आपल्याला ह्या चाळणीमध्ये ठेवता येतील. आणि तेल लावल्यामुळे ते अजिबात खाली चिटकणार नाही. तर आपली ही अगोदर पूर्वतयारी करून झालेली आहे. तर आता चला मेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अळूवडीचं मिश्रण करणार आहोत. तर त्यासाठी इथं मी काय केलं, 2 कप इतके बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप हे ज्वारीचं पीठ. म्हणजे तुम्ही जर 2 वाटी बेसनचं पीठ घेतलं तर 1 वाटी ज्वारीचं पीठ असं घ्या. ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ घरात असेल ते घेतलं तरी चालेल. तर बघा नंतर ह्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. आता इथे मी अर्धा चमच आणखीन जास्त घातलं, कारण इथं मी जास्त क्वांटिटीमध्ये करते म्हणून. नंतर इथे पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची. 1 मोठा चमचा तीळ घालायचं. तिळाने चव खूप छान लागते बरं का आपल्या अळूवडीला, त्यामुळे तीळ जास्त वापरा. आणखीन आता आपण जे केलेलं वाटण होतं ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे मी घालून घेते वाटण. आणि ह्याच्यात तुम्हाला काही कमी जास्त वगैरे करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघा आता हे आपण मिक्स करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घ्यायचं आणि आता आपण थोडं थोडं वतून ना हे मिक्स करून घेणार आहोत. तर बघा असं एकदम पाणी ओतायचं नाही. तर हळूहळू पाणी ओतून आता मी तुम्हाला दाखवतेच हे पीठ कसं करायचं. हे पीठ आपलं चांगलं असेल तरच आपली ही अळूवडी ना चवीला लागेल. म्हणजे आतलं जे मिश्रण असेल ना ते आपलं चवीला लागेल. त्याच्यामुळे हे पीठ आपलं व्यवस्थित मस्तपैकी पाहिजे.
तर बघा आता मी थोडं थोडं पाणी ओतून हाताने चोळून घेते, चमच्याने करत बसायचं नाही, कारण चमच्याने एक जीवसुद्धा होत नाही. हाताने बघा कसं मस्तपैकी मळूनसुद्धा होतं, एक जीवसुद्धा होतो आणि गुठळ्या वगैरे अजिबात राहत नाही. तर असं घट्ट पीठ ठेवायचं नाही, हे पीठ लूज करायचं, म्हणजे आपल्याला अळूवडीच्या पानाला लावता आलं पाहिजे, अळूच्या पानाला. त्यामुळे हे पातळ ठेवायचं. तर बघा मी पाणी वतून वतून थोडं थोडं पाणी ओतायचं, एकदम पण पातळ करायचं नाही. तर बघा, आणि असं थोडंसं हातावर घ्या आणि टेस्ट बघा, ह्याच्यामध्ये मीठ कमी वाटतंय की जास्त आहे. जर मीठ कमी असेल तर ह्याच्यात आणखीन थोडंसं तुम्ही मीठ घालू शकता. आता हे माझं मीठ बरोबर आहे म्हणून मी ह्याच्यात काहीच वापरत नाही. तर चला, आपलं आता मस्तपैकी इथं पीठसुद्धा तयार झालं. आता आपण अळूवडीचे रोल करायला घेऊया. त्यासाठी इथं मी परत उलटी करून घेतली, जेणेकरून छान आपलं अळूचं पान बघा त्याच्यावर बसतं. किंवा पोलीपाट तुमचा जर मोठा असेल तो घेतला तरी चालेल, पण परत आपली मोठी असते ना त्याच्यावर सहज बसतं. आता आपण अख्ख्या ह्या पानाचा रोल केला तर आपल्या चाळणीमध्ये बसत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, आपण हे पान आहे ना ह्याचे आपण तुकडे करून घेऊयात आणि छान ह्याचे रोल करणार आहोत. जर अळूची पानं मोठी असली तर काय करायचं ना, त्यासाठी सुद्धा एक खूप महत्त्वाची टिप्स आहे. बघा आता मी तुम्हाला दाखवते एकमेकांवर कसे ॲडजस्ट करते ते. आणि अशा प्रकारे मी सगळी अळूची पानंही कापून घेणार आहे. आता मी सगळी अळूची पानंही कापून घेतलीत आणि एक भाग आपला अळूचा घ्यायचा आणि आता आपण जे मिश्रण केलं होतं ना ते अशा प्रकारे लावून घ्यायचं, बघू शकता असं. आणि जर तुम्ही हे पीठ घट्ट केलात तर असं लावता येत नाही, एका ठिकाणी व दुसऱ्या ठिकाणी ना घेताच येत नाही. त्याच्यामुळे हे पीठ ना थोडंसं असं लूज ठेवायचं, त्याच्यामुळे असं लावता येतं, बघू शकता इथे. आता तुम्ही ह्या मिश्रणमध्ये काही जण लिंबू पिळतात किंवा चिंच घालतात, गूळ घालतात, त्याची आवश्यकता काहीच नाही. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या अळूवडीचे ना टेस्ट ना बिघडते, म्हणजे वेगळीच लागते. त्याच्यामुळे ओरिजिनल टेस्ट जर हवी असेल तर लिंबू गूळ वगैरे अजिबात घालायचा नाही. काही जण लाल तिखटसुद्धा घालतं, पण हिरव्या मिरचीवर नक्की तुम्ही एकदा ह्या पद्धतीत अळूवडी करा, नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडतील. इतक्या ह्या अळूवड्या भारी होतात. तर बघा, एका अळूच्या पानाला मी कसं खाल्लं बॅटर लावलेलं हे तुम्ही बघितलंच असेल. परत दुसरं पान त्याच प्रकारे ॲडजस्ट करायचं आणि तसं लावायचं. आता परत तिसरंच तसेच तुकडा घ्यायचा अळूच्या पानाचा आणि तो सुद्धा लावायचा. आता माझ्याकडे हे मोठं अळूचं पान आहे म्हणून मी अशा प्रकारचे करते. जर तुमच्याकडे छोटी छोटी अळूची पानं असतील तर अशी काहीच करायची गरज नाही. डायरेक्ट एक मोठंच अळूचं पान घ्यायचं, म्हणजे जे छोटी असतात ती डायरेक्ट एक पान घ्यायचं आणि त्यालाच डायरेक्ट मिश्रण लावून एकावर एक असे ठेवत जायचे. आता बघा, ही माझा चौथा तुकडा आहे अळूच्या पानाचा, एकावर एक. आता तुम्ही जेवढे ह्याच्यावर एकमेकांवर तुकडे ठेवाल तेवढ्यानी काय होतं, लेयर्स पण छान पडतात आणि अळूवडी अशी आपली जाड मस्त होते भरीव. त्याच्यामुळे ना असे एकावर एक ठेवायचे. काही जण काय करतात, एक अळूचं पान घेतात, त्याला असं मिश्रण लावतात, गुंडाळी करून ठेवतात. असं नाही करायचे. 3-4 अळूची पानं एकावर एक ठेवायची. ह्याच्यामुळे काय होते, लेयर छान येते आपल्या अळूच्या वडीला. तर तुम्ही नंतर पुढे बघालच आपल्या अळूच्या पानांना असे ठेवल्यामुळे लेयर्स किती छान आल्यात. तर बघा, मी 4 ते 5 असे अळूचे तुकडे एकमेकांवर ठेवले आणि असा रोल करायचा. रोल हा आपल्याला ना दाबून करायचा आहे. तर बघा इथे मी कसा दाबून करते. ह्याच्यात हवा भरली नाही पाहिजे. जर दाबून नाही केला रोल तर तिथे आपली अळूवडी भरीव राहणार नाही, पोकळ राहील. त्याच्यामुळे असा करायचा. तर मस्तपैकी आता आपण हा चाळणीमध्ये ठेवूयात. तुम्हाला दाखवते बघा चाळणीमध्ये कसा ठेवायचा. बघा, केलेला रोल ना असा एक साईडला ठेवायचा, म्हणजे जसे आपण करू रोल तसे तसे आपल्याला ठेवता येतील. आता अशा पद्धतीने मी सगळे रोल करून घेणार आहे. तर बघू शकता इथे तुम्ही कसे मी रोल केलेत. बघा किती भारी झाले, ते मस्त झालेत, गोल गरगरीत एकसारखे, जेणेकरून आपण उकडल्यानंतर जेव्हा ह्याच्या वड्या पाडू ना तेव्हा सुद्धा ह्या खूप भारी वड्या पडल्या पाहिजेत. त्यामुळे असं परफेक्ट अशा वड्या करायच्या. बघा कसलं भारी दिसते. आता बाजूला गॅस चालू केलेलाच आहे, पाणी गरम व्हायला लागले. मी गॅस कमी ठेवल्यामुळे ह्याला उकळी आलेली नाही. तर काय करायचं, आता आपण जी चाळण घेतली होती ती या टोपावर ठेवायची. असं ह्याच्यावरती ताट झाकूया आणि आता आपण ह्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत, म्हणजेच ह्या अळूच्या वड्या उकडून घेणार आहोत. आता तुम्ही ह्याच्याऐवजी आपलं जे इडलीचं पात्र असतं त्याच्यातसुद्धा उकडून घेतात, तर त्यातसुद्धा उकडून घेतलात तरी चालेल. पण एकदम सोपं काम म्हणजे असं टोपात ठेवणं. तर बघा, मी 10 मिनिटानंतर चेक केलं. आता आपल्याला हे उकडल्यात का कसं समजायचं असेल तर काय करायचं, जे मिश्रण आहे ना तिथं आपण हाताला ते चिटकते का बघायचं. आता बघा, जिथं ओलं मिक्स आहे ना ते आपल्या हाताला चिटकते का बघायचं. हे चिटकत नाही तर आपल्याला समजायचं ह्या अळूच्या वड्या छान उकडलेल्या आहेत. तर आता हे खाली काढून घेतल्यात. आता आपल्याला ह्याला काहीच करायचं नाही. गरम असल्यावर काढायला सुद्धा येत नाहीत या आणि कापायला सुद्धा येत नाहीत, त्याच्यामुळे इथे घाई करायची नाही.
तर बघा थंड झाल्यानंतरच मी ह्या काड्या घेतल्या. थंड झाल्यानंतर बघा अशा होतात आणि सहज निघतात. तर बघू शकता तेल आपण लावलं होतं ना चाळणीला, मग अशा सहज निघतात. बघू शकता मस्त झाल्यात आळूच्या वड्या. अगदी छान आणि परफेक्ट अशा आपल्या आळूच्या वड्या होतात. जशा मी सांगितल्यात तशा तुम्ही नक्की करा. तर बघा आपले रोल इथं सगळे थंड झाले ना, मगच हे आपण कटिंग करायला घेणार आहोत. तर आता कटिंग करून घेऊयात. आणि असं नाही की आपण आजच केल्या तर आजच खाल्ल्या पाहिजेत वगैरे. तर जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा रोल घ्यायचा, कटिंग करून तळायचा आणि बाकीचा रोल तुम्ही डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवू शकता, म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि तुम्हाला जेव्हा हव्यात ना तेव्हा आळूवड्या करायच्या टायमाला अशा कटिंग करायच्या आणि वापरायच्या. एकदम मस्त. आणि ह्या आळूच्या वड्या तुम्हाला सांगते आठवडा तरी खराब अजिबात होत नाहीत. जवळ तुम्ही बाहेर तळून वगैरे घेतलात आणि प्रवासला जायचं असेल, आळूच्या वड्या तळून घेतलात तरीसुद्धा ह्या आळूच्या वड्यांना काही होणार नाहीत, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण पूर्वी आमची आई वगैरे यात्रेला वगैरे जायची 2-4 दिवसासाठी वगैरे, तर अशा प्रकारच्या आळूच्या वड्या करून न्यायचे, तर त्यांच्या खराब अजिबात व्हायचे नाही. तर ही माझ्या आईची रेसिपी आहे खास करून आणि एकदम परफेक्ट मस्त अशी आणि सगळ्यांची फेवरेट अशी ही आळूवडी आहे. अगदी ह्याचे शेजापाजारीसुद्धा फॅन आहेत, इतकी भारी आळूवडी आहे. तर बघू शकता आपली किती भरलेली आहे आळूची वडी. लेयर्स वगैरे बघू शकता किती भारी झालेले आहेत. आपण दाबून रोल केल्यामुळे कुठेच असा मोकळा वगैरे राहिला नाही. बघा किती छान झालेत, मस्त झालेत ना. मग असेच करायचे. आणखीन मी एक रोल घेतला, तो सुद्धा अशा प्रकारे कटिंग करायचं. आणि बघा कटिंग करताना सुद्धा सहज येतो. आणि आळूवड्यांचा प्रॉब्लेम म्हणजे काय होतं माहिती आहे, जेव्हा खाताना ना घशातून उतरत नाही का, किंवा काही जण म्हणतात घशात खवखवते, तर तुम्ही ह्या पद्धतीत करा, हे काहीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, याची मी गॅरंटी देते. नक्की तुम्ही मग मला कमेंट करून सांगा तुमच्या मग कशा होतात आणि करून पहा. तर बघा इथे मी 2 रोल ना अशा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे जेव्हा मला पाहिजेत ना तेव्हा मी घेऊन हे तळेन. तर आता हे जे आपले आहेत ना, तर चला आपण कापून तरी घेतलेत, तर आता आपण ते तळून पाहूयात कसे होतात. आपले तेलात सुटतात का काय होतात. तर तेल गरम करायसाठी ठेवलं आहे, चेक करायचं आपलं तेल गरम आहे का. तेल गरम आहे चांगलंच. मग आपण अशा आळूवड्या सोडायच्या आणि घशातनं वगैरे खवखवणार नाहीत किंवा उतरणार नाहीत, तोटरं बसल्यासारख्या अशा काही जणांच्या आळूवड्या होतात. तर अजिबात होत नाही. तुम्हाला जसं वाटण वगैरे सांगितलं आहे तसंच वापरा. गूळ किंवा चिंच ह्यात अजिबात वापरण्याची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे टेस्ट आळूची वडीची वेगळी होते आणि चवसुद्धा बदलते. जशी आपल्याला आळूवडी टेस्टची हवी तशी बनत नाही, त्याच्यामुळे हे घालायचं नाही. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही टेस्टसाठी लिंबू पिळू शकता, पण गूळ वगैरे चिंच असलं काहीच घालू नका. तर अशी छान होते साधी सिंपल आपली आळूवडी. तर एकदम मी साधी सोपी तुम्हाला दाखवली. ना धना पावडर घालता ना गरम मसाला घालता. आई वगैरे आमची पहिली तसलं काहीच वापरायची नाही, तरीसुद्धा खूप भारी अशा त्यांच्या आळूच्या वड्या व्हायच्या. त्याच्यामुळे आज मी सुद्धा इथे धना पावडर गरम मसाला काहीच वापरला नाही. एकदम साध्या सिंपल पद्धतीत जसे पूर्वी करायचे तशा आळूच्या वड्या केल्यात आणि एकदम परफेक्ट अशा झाल्यात. आणि चवीला तर इतक्या भारी झाल्या होतात ना की बस, तुम्ही एकदा करून बघा आणि मग सांगा. तर बघू शकता इथे तुम्हाला तेलात वगैरे तुटलेली दिसते किंवा सुटलेली दिसते नाही ना. बघा हाय जशी आपली अख्खी आळूची वडी आहे तशीच आहे आणि मस्तपैकी तळून घ्यायची. बघा कलर चांगला सोनेरी येऊसपर्यंत बघा किती छान कलर आला आहे ना. अशी टिश्यू पेपरवर काढून घ्यायची, जेणेकरून एक्स्ट्राचं तेल जे असेल ना निघून जाईल. किंवा तुम्ही काय करू शकता, आपण चपाती केल्यानंतर तवा जो असतो ना त्याच्यावरती 1 किंवा 2 पळी तेल सोडायचं आणि अशा वड्यात ठेवून तुम्ही तळून घेऊ शकता. कारण जर तुम्हाला तेलाच्या नको असतील तर, किंवा तेलाच्या अशा आवडत असतील तर अशा तेलामध्ये तळून खावा. पण एकदम टेस्टी ह्या अशा तेलामध्ये तळून खाल्ल्यानंतर जी चव लागते ती एकदम भन्नाट अशी लागते. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला तेलाचं नसेल खायचं तर मी सांगितलेलंच आहे, तव्यामध्ये थोडंसं 1 किंवा 2 पळी तेलामध्ये तुम्ही तळून आळूवडी घेऊ शकता. तर बघा ह्यासुद्धा मी दुसरी बॅचसुद्धा तळून आळूवड्या घेतलेल्या आहेत. तर आता सगळ्या आळूवड्या तळून झाल्यात माझ्या, जेवढ्या मला हव्या होत्या तेवढ्या. तर बघू शकता किती भारी झाल्यात. लेयर्स बघा किती सुटल्यात आणि एकदम चवीला भन्नाट. जो आपण पदार्थ करतो ना तो एकदम चवीचा पाहिजे, म्हणजे करायचा म्हणून करायचा किंवा त्यात 1760 मसाले टाकायचे म्हणून टाकायचे असं अजिबात करायचं नाही. मस्तपैकी कमी साहित्य असलं तरी चालेल, पण कुठलाही पदार्थ परफेक्ट आणि चवीला भारी असाच झाला पाहिजे. तर बघू शकता इथे किती भारी डिश मी सजवून घेतली आणि अशी पाठीमागून फुडून बघा तुम्ही, जाळी किती भारी झाले, मस्त आहे ना.
मग मी तुमच्यासाठी अशाच साध्या सोप्या छान छान रेसिपी घेऊन येत राहतील. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा आपली रेसिपी कशी होते म्हणून. आणि बघू शकता इथे मी एक ट्रायल करून दाखवली तुम्हाला, किती कुरकुरीत असे झाले. आणि बघून सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना. मग घरी एकदा करून नक्की पहा. मग चला परत भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.